शिल्लक राहिलेल्या चपातीचा 2 ते 3 दिवस छान टिकणाऱ्या कुरकुरीत असा स्नॅक्सचा एक प्रकार पाहण्यावर लहान मुले आवडीने खातील. तर ही नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा. तर इथे शिल्लक राहिलेल्या काही चपात्या घेतल्या आहेत. त्यासाठी वाटणासाठी हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे तसेच ओवा मिक्सरला छान ओबडधोबड वाटून घेणे. वाटण साईडला ठेवून एका बाउलमध्ये बेसन पीठ तसेच तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये आवडीनुसार मसाले घालायचे. हळद, हिंग पावडर तसेच धने पावडर, गरम मसाला, तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मीठ टाकायचे आहे चवीनुसार. तसे इथे सफेद तीळ टाकले, तुम्ही काळे तीळ वापरले तरी चालेल. तसे आपण जे वाटण केले होते हिरवी मिरची, आलं, लसूण तेही छान मिक्स करून ह्यामध्ये थोडेसे पाणी टाकून जसे आपण आळू वडला बॅटर बनवतो त्याप्रमाणे बनवून हे बॅटर आपल्याला चपातीला आळू पानाला जसे लावतो तसे लावून घ्यायचे आहे आणि छान गुंडाळून असा एक रोल बनवून घेणे. तर हे रोल वाफवून घ्यायचे आहेत म्हणून कढईमध्ये थोडेसे पाणी टाकून त्यावर चाळण ठेवून घेतलेली आहे. चाळणीत हे रोल ठेवून आपल्याला 8 ते 10 मिनटं छान वाफवून घ्यायचे आणि वाफवल्यानंतर छान थंड करून झाल्यानंतर अशा प्रकारे कट करून घेणे. कट केलेले चपातीचे रोल कडकडीत गरम तेलामध्ये सोडून मध्यम आचेवर आपल्याला हलके सोनेरी तसेच कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. हे रोल वडीसारखे तसेच भाकर वडीसारखे अप्रतिम लागतात. नक्की एकदा ट्राय करा. कसे वाटले कमेंट करून सांगा. थँक्यू.